धावसंख्या आहे धावफलकावरती बॅटिंग करत असताना 19 धावा आहे, त्याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. आता धावसंख्या पुढे सरसावते. मॅच क्रमांक 2 ला सुरुवात झालेली आहे आणि मॅच क्रमांक 2 मध्ये एका बाजूला संघ आहे विवर आणि त्यांच्या विरुद्ध आहे करंडी, अशी लढत आहे. आणि या मॅचचा नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिला असेल ना तर टॉस जिंकला होता टीम करंडी या टीमने आणि त्यांनी सांगितलं की आम्ही प्रथमतः बॉलिंग करत आहोत, गोलंदाजी करत आहोत आणि विवर टीमला आम्ही बॅटिंगसाठी आमंत्रित करत आहोत. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती होती. आणि बॅटिंग करत असताना टीम विवरने आतापर्यंत बनवले 21 आणि तब्बल गडी गमावले 3. ओव्हर नंबर 3 मध्ये विजय. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा कुठलेल्या आहेत. मॅचला पुन्हा प्रारंभ होत आहे. विजय गोलंदाजी मार्गवरती आहेत या षटकासाठी. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल, शॉर्ट फाइंडिंगला खेळाडू बॉल तिथे अडवतील आणि त्यानंतर बॉलची फेकी करतील. बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव प्राप्त होईल. तब्बल 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहत आहात नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4 ची क्रिकेट स्पर्धा. करंदी गावाची बॉलर तयार. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. तांत्रिक कारणामुळे समालोचन पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये होऊ शकलं नाही. त्यासाठी प्रेक्षकांची आपण दिलगिरी व्यक्त करूया. परंतु पुन्हा एकदा आपण सर्व क्रीडाप्रेमींचं स्वागत करूया आणि वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. फेक केली आहे, फेक नॉन स्ट्रायकर एंडला केलेली आहे या बॉलच्या पाठीमागे आणि त्या बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा प्राप्त होतील. सुरुवात जर आपण पाहिली टीम विवरची ना तर अगदी सावध सुरुवात राहिली आणि खास करून टीम करंडीने पहिल्याच ओव्हरमध्ये एका फलंदाजाला माघारी पाठवलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये टीम विवरने 10 धावा कोटल्या. त्यानंतर हा फटका ऑन साइडला खेळला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त झालेली आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ आता या ठिकाणी समाप्त होत आणि ओव्हर नंबर 3 च्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टीम विवरने बनवलेल्या आहेत धावा तब्बल 25. 3 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ बाकी. चला थोडीशी करूया आपण घाई. आता ओव्हर नंबर 4 कडे वळूया आणि गोलंदाजी मार्गवरती चक्रवर्ती शेटे येत आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये ऑलराऊंडर खेळाडू आहेत. वेगाने टाकलेला बॉल पायावरती जाऊन आदळतोय की काय असं प्रश्न या बॉलच्या पाठीमागे उद्भवला आणि हो पंचांनी सांगितलं की हा बॉल पायावरती जाऊन आदळतोय त्याच्यामुळे या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होईल. धावसंख्या धाव फलकावरती पुढे जाईल. परंतु बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय ना की बॅटिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला योगेश आणि त्याच्या सोबतीला सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. समोर खेळलेला फटका बॉल सीमारेषा पार. धावा मी दिली या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार आलेला आहे. फार वेळानंतर आज चौकार आलाय. बॅटिंग करत असताना फलंदाज योगेश यांच्या बॅट मधून आणि धावसंख्या पुढे सरसावतीये. हा दिलासा देणारा चौकार आहे आणि धावसंख्या पुढे घेऊन जाईल हा चौकार. एका बाजूला विवरचा संघ आहे तर एका बाजूला करंडी गावचा संघ अशी लढत आहे. यानंतर आता खालोखाल 4 संघ सहभागी होणार आहेत. ज्या गावाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या गावचा संघ म्हणजे करंदी, पाटणे माची, भामगर 11 आणि भोगवली कुडाळ अशा अजूनही 4 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. अ गटातले हे सर्व सामने आपण पाहत आहोत. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस. समोर खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक
आणि त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4 चौकार. धावसंख्या आहे धावफलकावरती 34, 34 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये योगेश यांची बाट आता या ओव्हर नंबर 4 मध्ये तळपलेले. गिअर बदलला बॅटिंग करताना, हो तो बदलणं महत्वाचंच होतं आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. सूरज, माफ करा, सूरज यांच्या बॅट मधून हे स्ट्रोक आलेले आहेत. आपण करेक्शन करूया. एक सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? फेक कोणत्या एंडला? नॉन स्ट्रायकर एंडला. आणि बघता बघता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या पूर्ण केल्या. हातात झाले थोड्या वेळासाठी क्षेत्ररक्षक, कारण तत्परतेने फेक करू शकले नाही. तोपर्यंत मुभा मिळाली फलंदाजांना. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. ओव्हर नंबर 4. बॅटिंग मध्ये सूरज. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा, जीवनामध्ये आला ना तर तो अंधकार नाहीसा करतो. परंतु बॉल निघाला, रस्त्यावरती पाठवलाय, सडक पे कडक, बेधडक, तडक फडक ठोकलाय सूरजने. फटका कडक, बॉल सीमा पार, षटकार. आणि हाई बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावीसाठी चाललेला आहे. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे आणि धावसंख्या भरारी घेते जाऊन पोहोचलेली आहे 42 धावा, 42. अजूनही एका बॉलचा खेळ अजूनही या मॅच मध्ये किंबहुना ओव्हर नंबर 4 मध्ये बाकी आहे. एका बाजूला सूरज यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे आणि आज चांगला खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये सूरज यांनी. एक पाय पुढे काढला, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु चक्रवर्ती शेटे यांनी या बॉलवरती कमबॅक केलं. ओव्हर नंबर 4 ची सांगता केली डॉट बॉलने. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 42, 3 गडी बाद. शेवटच्या आता 6 बॉलचा खेळ बाकी. अंतिम षटक आता गोलंदाजी मार्ग वरती येत आहे. टीम करंडी या टीम कडून, या टीमने टॉस जिंकला. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही गोलंदाजी करत आहोत. बॅटिंगसाठी बिवरला आमंत्रित केलं आणि धावसंख्या आहे तब्बल 4 षटकांच्या अखेरीस 42 धावा. चला थोडीशी घाई करूया. ओव्हर नंबर आता 5 ला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्ग वरती आलेले आहेत गोलंदाज विशाल. या षटकासाठी येत आहे टीम करंडी या टीम कडून. बॅटिंग मध्ये आता स्ट्रायकर एंडला फलंदाज योगेश तयार होतील. फार वेळानंतर ते स्ट्राईक वरती येत आहेत या डाबामध्ये. अंतिम षटकामध्ये कोणता संघ चांगला खेळ करेल हे पाहावं लागेल. बॉलर तयार विशाल, समोर आहेत योगेश. बॅकफूट वरती गेले, पंच केला, खेळाडू आहेत परंतु एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. क्लासिकल अंदाजामध्ये योगेश यांनी बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. बॅकफूटचा पंच, बॉल सीमा रेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये योगेश यांच्या बॅट मधून आला. कारण ज्या प्रकारचा फटका त्यांनी खेळला ना, ते बॅकफूट वरती गेले, जागा बनवली, पाहिलं की बॉल शरीरापासून दूर आहे, अगदी डीप कव्हरला बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे योगेश आउट होऊन आता माघारी जातील. धावसंख्या आहे धावफलकावर तब्बल
धावसंख्या धावफलकावरती आहे आता 47 धावा धावफलकावरती येत आहेत. बॉलर तयार. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, पंचांनी सांगितलं की हा वाईड बॉल आहे. तो बॉल पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजी करताना. विशाल गोलंदाजी मार्गवरती आहेत. ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजी करतायत. एका बाजूला आपण चर्चा करत आहोत, ही मधली फळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते आणि इथून पुढे आहे ना मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचं धाडस बॅटिंग टीमला करावं लागेल, परंतु मोठ्या फटक्यांपासून कशा प्रकारे वंचित ठेवता येईल याचा प्रयत्न बॉलिंग टीमला करावा लागेल. क्षेत्ररक्षक येतील का, परंतु प्रयत्न पडेल अपुरा. बॉल सी कॉर्नर, सीमारेषा पार. धावा मिळतील 4. धावसंख्या वाढवणारा टीम बीवर साठी आलाय चौकार. हा महत्वपूर्ण चौकार. सी कॉर्नरला हा बॉल सीमारेषा तोडतोय आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सूरज चांगली बॅटिंग करतायत. सूरज मार रहा है मैदानाच्या आतमध्ये, म्हणायला काय हरकत नाही, कारण पहिल्या डाबामध्ये सूरजचा झुंजार खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला विशाल. शेवटचे काही बॉल चांगले टाकावे लागतील. वेगाने टाकलेला बॉल आहे आणि या बॉलच्या पाठीमागे फलंदाज क्लीन बोल्ड. त्रिफळाचीत यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. भन्नाट वेग घेतोय यष्ट्यांचा वेध आणि फलंदाज पहा त्रिफळाचीत. मागली यष्टी वाकवली आहे. लेग स्टंपला भेदणारा बॉल आणि त्यानंतर मिळालेली विकेट. म्हणजे पुढची झाकली, मागची उघडी ठेवली, अगदी तीच उडवली. आणि पहिल्या डावामध्ये आतापर्यंत बॅटिंग करताना धावसंख्या आहे 52 आणि शेवटच्या उर्वरित काही बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन अजित येत आहेत. हाई बॉल इथे डॉट येतोय. या बॉलच्या पाठीमागे धाव पुन्हा एकदा बॉलर तयार. शेवटचे काही बॉल घेऊन वेगाने टाकलेले बॉल. विशाल यांच्या गोलंदाजीचा बोलबाला वेगाचा खास करून बोलबाला राहिला, कारण ज्या प्रकारचा वेग त्यांच्या गाठीशी आहे त्या वेगावरती स्वार होत हाई बॉल टाकला, परंतु फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघार येतील. पहिला डाव या ठिकाणी समाप्त होत आहे. बीवर टीमने बॅटिंग करत असताना बनवलेले आहे धावा त्या तब्बल आहे 52. विजयासाठी बनवायचे आहे टीम करंडी मेडा या टीमला 53. येणारे बॉल 30. तुम्ही पाहत आहात नामदार चषक 2025 ची क्रिकेट स्पर्धा करंदी गावची, ज्यांच्या नावाने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर, माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेबांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आहे आणि पहिल्या क्रमांकाला देखील त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे. द्वितीय क्रमांकासाठी विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष श्री वसंतराव मनकुंबरे भाऊ यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे. तृतीय क्रमांकासाठी चेअरमन प्रतापगड सहकारी साखर कारखाना श्री सौरभ राजेंद्र शिंदे साहेबांच्या माध्यमातून विशेष सहकार्य स्पर्धेला. चतुर्थ क्रमांक श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी. त्यानंतर ट्रॉफी सौजन्य श्री संदीप परमने साहेब अध्यक्ष भाजपा जावली आणि श्री विकासजी धोंडे उपाध्यक्ष भाजपा जावली यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार या स्पर्धेसाठी मिळालेला आहे. त्यानंतर यूट्यूब सौजन्य जे लाईव्हचं प्रसारण आता 3 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे. मे सह्याद्री कन्स्ट्रक्शन कुडाळ समीर भाई अत्तार साहेब यांच्या वतीने विशेष सहकार्य या लाईव्हच्या प्रसारणासाठी लाभलेलं आहे. त्यानंतर बॉल सौजन्य या स्पर्धेला 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बॉल मिळालेले आहेत श्री दत्तात्रय संपत निकम यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. ट्रॉफी सौजन्य या स्पर्धेला सामनावीराची जी ट्रॉफी आपल्याला मिळालेली आहे ते निकम अर्थ मूव्हर्स आणि यांच्या माध्यमातून आपल्याला विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी प्राप्त झालेलं आहे. आणि अर्था सप्लायर्स यांच्या वतीने हे विशेष सहकार्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. टॉस्का बॉस श्री शशिकांत निकम आणि यश निकम हे जे फौजी आहेत करंदी गावचे त्यांच्या माध्यमातून टॉस्का बॉस हा प्रेझेंटेशन बॉक्स आपल्याला मिळालेला आहे. त्याचबरोबर मालिकावीराचा पुरस्कार आहे
श्री विशाल सुर्वे यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य लखन निकम आणि ऋषिकेश निकम यांच्या वतीने सलग 3 षटकार, श्री रवींद्र सावंत यांच्या वतीने सलग 3 विकेट, शशिकांत गोळे यांच्या वतीने हा पुरस्कार उत्कृष्ट फलंदाज राजेंद्र जाधव यांच्या माध्यमातून मिळालेला आहे। त्याचबरोबर या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज विशाल पवार यांच्या वतीने हा पुरस्कार प्राप्त होत आहे। क्षेत्ररक्षक पुरस्कार प्रशांत गायकवाड आणि मेडिकल किट दत्ता चव्हाण। विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी श्री रामदास सुनील निकम, त्याचबरोबर श्री संदीप बाजीराव निकम, श्री सुनील शामराव निकम, श्री विनोद अशोक निकम, श्री आकाश भास्कर निकम, श्री शेखर अंकुश चव्हाण, श्री रोशन रमेश निकम, श्री दत्ता प्रकाश निकम, श्री सत्यवान लक्ष्मण भिल्लारे, श्री राजेश बजरंग भिल्लारे, श्री विशाल खशाबा निकम आणि श्री अनिल चंद्रकांत गुरव, श्री अमोल संपत गुरव, श्री सूरज किशोर निकम आणि श्री महेश शामराम निकम यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे। या सर्व मंडळींचा आपण मनपूर्वक आभार मानूया, कारण आपण या स्पर्धेला आपण सर्वांनी एक खारीचा वाटा उचलला आपण आणि या स्पर्धेला आर्थिक पाठबळ आपण दिलेलं आहे। कारण एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटल्यानंतर आर्थिक पाठबळ हा फार महत्त्वाचा घटक राहतो आणि या सर्व मंडळींनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे। परंतु आता ही ऑफिशियल स्पॉन्सरची अनाउन्समेंट आता झाल्यानंतर आपण वळूया मॅच कडे आणि मॅच मध्ये टार्गेट आहे ते 53 धावांचं। येणारे बॉल किती आहेत तर ते 30। चला मॅच सुरू करा। मॅच सुरू होत आहे आता, त्या वेळेची आपण नोंद घेऊया। 12:39 होत आहे, त्याची आपण नोंद घ्या। 12:40 पहिला बॉल पडेल। टीम करंडी आपण वेळ घेत आहे। बॉलिंग टीमला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, त्यासाठी आपण सहकार्य करा। टीम करंडी बॅटिंग ऑर्डरसाठी आपण वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे टीम व्ह्यूवरने, याची आपण नोंद घ्या, याची आपण दक्षता घ्या, त्यासाठी आपण काही करा। मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी येत आहे। एका बाजूला ऑलराऊंडर खेळाडू करंडी गावचे विजय चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत आणि त्यांच्या सोबतीला निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आहे। आणि षटक क्रमांक 1 मध्ये योगेश येत आहे टीम व्ह्यूवर कडून। मॅचला होईल सुरुवात। स्ट्रायकरला विजय चव्हाण बॅटिंग मध्ये तयार होत आहेत। हे ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत। समोर खेळलेला बॉल पहिलाच आहे। विजय चव्हाण यांच्या बॅट मधून पहिली धाव आलेली आहे या डावातली। एका बाजूला बॅटिंग मध्ये निलेश दुधळे तयार होतील। स्ट्रायकर जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत। पहिला बॉल योगेश यांनी फार चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे, कारण पहिल्या बॉलवरती त्यांनी पहिली सिंगल धाव इथे खर्च केलेली आहे। बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी दाद उचलून धरली आहे। बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही तो भाग्याचा सहारा। विकेटचं पतन टीम व्ह्यूवरला पहिलं सुयश। फलंदाज निलेश दुंदळे माघारी, बॅटची एज लागली आणि त्यानंतर विकेट किपरने आपलं काम पूर्ण केलं। धक्का क्रमांक पहिला लागला। आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत राकेश क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, परंतु एका बाजूला विजय चव्हाण एक वरती बॅटिंग करताय। निलेश मैदानाच्या आतमध्ये आले होते, पहिलाच बॉल फेस करत असताना त्यांना माघारी जावं लागलं, परंतु एका बाजूला योगेश यांची धारदार गोलंदाजी, दोनच बॉल टाकलेत
एक धाव दिली, गडी गारद केलाय. बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्कवरती आहेत राकेश. चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम व्ह्यूवर साठी, कारण ज्या प्रकारची विकेट त्यांना मिळालेली आहे. हो, हाय बॉल योगेश यांचा चांगलाच आहे. खेळपट्टी नवीन आहे त्याच्यामुळे अनेक गोलंदाजांचे बॉल जर तुम्ही पाहिलं असेल तर वेगाने फार चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल होत आहेत. म्हणजे या खेळपट्टीमध्ये गोलंदाजांनाही मदत आहे. म्हणजे दोन्ही बाजूला खेळपट्टी आहे. आपण सकाळपासून पाहिले मोठे फटके आलेले आहेत, विकेटी आलेल्या आहेत. म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांना पोषक असणारी खेळपट्टी ही तयार झालेली आहे आणि त्या खेळपट्टीवरती तुम्हाला तुमच्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. बॉलवर तयार, डॉट टाकलाय. बॉल क्रमांक 4 योगेश. बॅटिंग मध्ये फलंदाज राकेश आहेत. बॉल हवेत उभा राहिलाय. खेळाडू बॉलच्या खाली, आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे टीम करंडी या टीमला. फलंदाज राकेश माघारी. धावसंख्या 1. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 गडी गारद केलेले आहेत. आतापर्यंत बॅटिंग करताना आपण हा खेळ पाहिलेला आहे. 4 बॉल झाले. योगेशने धमाकेदार सुरुवात करून दिलेली आहे. म्हणजे अगदी स्वप्नवत सुरुवात म्हणायला काही हरकत नाही. सेकंड इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये तितकीशी चांगली सुरुवात विवरला करता आली नव्हती, परंतु विवरने गोलंदाजी करताना काय दमखम दाखवलाय. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी आयुष शिंगटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. गोलंदाजी करत असताना आयुष शिंगटे यांनी धावा खर्च केले होते तब्बल 5, परंतु आता बॅटिंग चांगली करावी लागेल. एका बाजूला गोलंदाजीमध्ये योगेश. एक दमदार मारा आल्या पावली. हा फटका बसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अखेरकार झेल निसटलेला आहे. ही कॅच फार महत्वाची होती विवर टीम साठी, कारण ज्या प्रकारे हा जर झेल पकडला गेला असा तर तब्बल 3 धक्के लागू शकले असे टीम करंडीला. परंतु या बॉलच्या पाठीमागे पहा ताळमेळ बिघडला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले होते. हाताच्या उंजळीमध्ये बॉल विसावू शकला नाही. बालंबाल बचावले. नशीब बलवत्तर आहे आयुष शिंगटे यांचं. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायला गेले, परंतु आज विजय चव्हाण कशा प्रकारचा खेळ करणार हे पाहावं लागेल, कारण एका बाजूने विकेट जात आहेत. ती विकेटची पतझड प्रथमतः करंडी टीमला थांबवावी लागेल. बॉलवर तयार बिवर टीम कडून योगेश. चांगला बॉल, काय बॉल टाकलाय आणि हो, बिग विकेट इज गॉन. मोठ्या विकेटचं पतन. विजय चव्हाण हताश, निराश, जड पावलांनी आणि जड अंतकरणाने माघारी जात आहेत. आपण चर्चा केली होती की विकेटची पतझड सध्याच्या घडीला करंडी टीमला थांबवावी लागेल, परंतु ती थांबवता आली नाही. योगेश यांची बहारदार, शानदार, अप्रतिम, लाजवाब, सुरेख, कडक, कमाल गोलंदाजी. काय खेळ केलाय योगेशने. प्रतिभावंत गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी. नामवंत फलंदाजांना बांधून ठेवलं. सॉफ्ट डिसमिसल. शेवटच्या क्षणी खेळण्याचा प्रयत्न निष्फळ राहिला आणि त्यानंतर बॉलने घेतली बॅटची कडा आणि त्यानंतर यष्टिरक्षकाने आपलं काम चोख केलं. 3 मोठे धक्के, म्हणजे तिन्ही फ्रंटलाईन फलंदाज माघारी गेले. आता संपूर्ण दारोमदार मिडल ऑर्डर आयुष आणि चक्रवर्ती शेटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. कमी धावसंख्येचाही सामना रंगतो आणि मैदानाच्या आतमध्ये तोच रंगलाय आणि गोलंदाजी मार्ग वरती टीम व्ह्यूवर कडून ओव्हर नंबर 2 साठी आर्यन धनावडे गोलंदाजी मार्क वरती येतात. बॅटिंग मध्ये आर्यन धनावडे यांना मोठा खेळ नावाप्रमाणे करता आला नाही, परंतु ज्या प्रकारची सुरुवात योगेश यांनी करून दिलेली आहे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत हे षटक हाताळावं लागेल. अवघ्या 2 धाबा धावफलकावरती अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला संघ आहे करंडी. पहिल्याच ओव्हर मध्ये टीम व्ह्यूवरने टीम करंडीला बॅकफूट वरती ढकलून दिलंय, परंतु फ्रंट फूट वरती यावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण असं म्हणतात प्रत्येकाची खराब वेळ ही कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते आणि बॅटिंग मध्ये ती वेळ बदलली जाईल का. एक युवा खेळाडू आयुष आक्रमण केलंय. हाय फटका फसला आयुषचा. आता कोणतीही चुकी क्षेत्ररक्षक करणार नाहीत. धक्का क्रमांक लागलाय 4था टीम करंडीला. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी. एकालाही तर ठोकता आलेला नाहीये. याही वेळेचं आक्रमण आयुष शिंगटे यांचं फसलं आणि लांबी कमी पडली. मोबदला भोगावा लागला तो म्हणजे विकेटने. धक्का क्रमांक 4.
पत्त्याचा बंगला ज्या प्रकारे कोसळतो ना त्या प्रकारची बॅटिंग लाईनअप इथे टीम करंडीची कोसळलेली आहे. असं म्हणतात ना, खेळ पत्त्याचा असू द्या किंवा आयुष्याचा, चांगली पानं मिळणं हे आपल्या हातामध्ये नाही, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि तो डाव आज चक्रवर्ती शेटे आणि मैदानाच्या आतमध्ये आलेल्या दीपक यांना उभा करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. तो डाव फसलाय, परंतु याच्यातून मार्ग काढावा लागेल. असं म्हणतात की परिस्थिती तुम्हाला मार्ग काढायला शिकवते. ही परिस्थिती आणि या परिस्थितीमधून आता बॅटिंग टीम मार्ग काढेल का? वाईट बॉल, अंपायर कॉल, पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल आहे. धावसंख्या आहे धाव फलकावरती अवघ्या 3 धावा. 53चं लक्ष्य आहे. एका क्षणाला असं वाटलं होतं की टीम करंडीसाठी हे आव्हान थोडंसं सोपं असेल, परंतु नाही. पहा ज्या प्रकारची गोलंदाजी टीम व्ह्यूवरने केली. आर्यन धनावडे यांचा आता दमदार मारा सुरू झाला या ओव्हरमध्ये. 2च बॉल टाकले, 2च दिलेले आहेत. एका बाजूला पार्टनरशिपची गरज आहे. चक्रवर्ती शेट एक मोठी उमेद या मॅच मध्ये, एक मोठी आशा करंडी टीमची. आणि आज चक्रवर्ती यांना जबाबदारी घ्यावी लागेल या मॅचच्या आपल्या खांद्यावरती. बनवावी लागेल एक चांगली साजेदारी, बनवावी लागेल एक चांगली भागीदारी. चक्रवर्ती शेटे यांचा फटका फसला होता. डॉट आला या बॉलच्या पाठीमागे, कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलचा रेशिओ 17 क्रमांक 2 मध्ये वाढलाय आणि त्याचं श्रेय हे गोलंदाजांना जात आहे. फटका समोर खेळला, आई फटका फसलाय. खेळाडू बॉलच्या खाली, लांबी पडली कमी. चक्रवर्ती शेटे जातील माघारी. धक्का क्रमांक 5. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव मिळेल का? हो मिळते. ऑन साइडला आता हा भिरकवलाय, बॅकअपला खेळाडू नाहीये. आता बॉल निघालाय, सीमा रेषेच्या दिशेने खेळाडू धावत आहेत आणि अखेरकार बॉल सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. याच प्रकारची बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना करावी लागेल. 4 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. एक चांगला फटका, कारण तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आला याला महत्व नाही. संघ अडचणीमध्ये आहे, तुम्ही धावा किती कोटता याला महत्व आहे. ज्यांच्या बॅट मधून आज चौकार आलाय, दीपक दुंदळे यांच्या बॅट मधून चौकार आलेला आहे. धावसंख्या आता पुढे सरसावते जाऊन पोहोचली आहे. तब्बल 9 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. 53 धावांचं लक्ष्य इथून पुढे विजयासाठी बनवायचे आहेत. 18 बॉल 44 हे टार्गेट शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे प्रति ओव्हरच्या पाठीमागे सरासरी कितीची ठेवायची आहे बॅटिंग करत असताना? तब्बल प्रति ओव्हरच्या पाठीमागे कमीत कमी 14 तरी धावा बनवाव्या लागतील बॅटिंग करताना टीम करंडीला. आणि 14 पेक्षा कमी धावा गोलंदाजी करताना खर्च कराव्या लागतील. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येत आहेत. साहिल क्रमांक 3 वरती गोलंदाजी करतील. षटक क्रमांक 3च्या खेळाला आता सुरुवात होत आहे आणि गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल. बॅटिंग मध्ये आता एका बाजूला विशाल, एका बाजूला दीपक. या जोडीला आज स्वतःला सिद्ध करावं लागेल,
क्रमांक 6 क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे आणि क्रमांक 6 आणि 7 मध्ये का पार्टनरशिपची गरज पुन्हा एकदा टीम करंडीला बॅटिंग करताना. कमी गतीचा बॉल, बॅट अगोदर फिरून बसले, डॉट आलेला आहे. डॉट बॉल आहे ना, तो फलंदाजांवरती दडपण आणतोय, प्रेशर आणतोय. परंतु क्रिकेटचा खेळ असं म्हणतात ना की प्रेशर मधूनच तुम्हाला मार्ग काढावा लागतो, कारण क्रिकेटचा खेळ हा प्रेशरचाच आहे. बॅट्समन तयार, स्ट्रायकर इनला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट येतोय. बॉलच्या मिड प्रमाणे आता बॅटिंग करावी लागेल. आणखीन एक डॉट बॉल येतोय या डाबामध्ये. टीम विवर विरुद्ध करंडी हा रंगलेला एक सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. एकाही फलंदाजा अद्यापही मोठा खेळ करता आलेला नाहीये. तो मोठा खेळ करावा लागेल. प्रत्येकाकडे क्षमता असते आणि आपल्या मध्ये असणाऱ्या क्षमतेचा शोध हा योग्य वेळी लागणे देखील महत्वाचं आहे आणि त्या क्षमतेने या फलंदाजांना आता बॅटिंग करावी लागेल. कारण आणखीन एक डॉट बॉल येतोय. धाव कोणतीही या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. समीकरणामधलं अंतर वाढत चाललेलं आहे. त्यामुळे फलंदाजांना प्रयत्न सर्वोत्तम करावे लागतील. प्रत्येकाकडे क्रिकेटचं कौशल्य आहे. जो चांगलं सादरीकरण करतो तो जिंकतो आणि याही फलंदाजांना त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कारण आपल्या प्रत्येकाला क्रिकेट हा खेळ खेळता येतो. प्रत्येकाकडे क्रिकेट या खेळामध्ये काही ना काहीतरी वेगळं आहे. कोणी बॅटिंग चांगलं करतं, कोणी चांगली गोलंदाजी करतं, कोणी क्षेत्ररक्षण चांगलं करतं, कोणी ऑलराऊंडर भूमिका चांगल्या प्रकारे अदा करतं. म्हणजे अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ना, ज्या गोष्टींची आपण क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून चर्चा करत आहोत. धावसंख्या आहे धावफलकावर ते 10 धावा आलेल्या आहेत. म्हणजे धावा कमी, बॉल जास्त, अशा प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये उद्भवलेली आहे. तब्बल आतापर्यंत गोलंदाजी करताना टाकलेले बॉल किती आहेत तर तब्बल 2 षटकानंतर 2.5 बॉलचा खेळ झालाय. म्हणजे तब्बल 17 बॉल मध्ये अवघ्या 11 धावा टीम करंडी बनवू शकलेला आहे. याचा विचार करावा लागेल. ही परिस्थिती बदलावी लागेल फलंदाजांना. बिकट परिस्थिती आहे, परंतु या बिकट परिस्थितीमध्ये आज तिकट फलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकरला फलंदाज तयार. एका बाजूला दीपक विशाल. आज आपली प्रतिभा नव्याने सिद्ध करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आज ही जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ना, या जोडीने जर या फळीमध्ये येऊन जर चांगला खेळ केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये या जोडीचे क्रमांक बॅटिंग मध्ये बदलले जातील, प्रमोट केले जातील अशा फलंदाजांना. परंतु आज संघ अडचणीमध्ये असताना चांगला खेळ करावा लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 12. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहे. तिथून पुढे 42 धावा. म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे इथून पुढे समीकरण बदललेलं आहे. बनवाव्या लागतील 21 धावा. म्हणजे 14 वर 21 वरती गेलेलं आहे समीकरण. चला घाई करूया. विवर टीम आणि टीम करंडी. येणारे 12 बॉल 42 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रति ओव्हरच्या पाठीमागे 21 तरी बनवाव्या लागतील. आज मोठा खेळ करू शकले नाही निलेश, विजय चव्हाण, राकेश, आयुष, चक्रवर्ती, हे जे काही 5 प्रमुख फलंदाज होते ना बॅटिंग ऑर्डर मधले, ते अगदी मोठी धावसंख्या वैयक्तिक काहींनी तर खातंही उघडलं नाही. कोणी 1 बनवली. अशा तऱ्हेने स्कोरबोर्ड पुढे गेला. दीपकने आतापर्यंत 5 बनवल्या. 1 जमेची बाजू राहिली मैदानाच्या आतमध्ये. परंतु काही दिवस आणि इथे पहा आणखीन एका विकेटचं पतन. काही दिवस जीवनामध्ये असे येतात ना, एखादा दिवस जीवनामध्ये असा येतो, एक आशा घेऊन येतो आणि एक अनुभव देऊन संपत असतो. आणि या मॅच मध्ये किंबहुना आजचा दिवस आणि त्या दिवसाची आपण चर्चा करतोय. कधी एखादा दिवस कुणासाठी चांगला असतो तर कुणासाठी कधी कधी त्या दिवशी चांगला खेळ होत नाही. म्हणजे अशा प्रकारचा क्रिकेटचा खेळ आहे ज्याची आपण अनेकदा चर्चा करतो. परंतु आणखीन एक फलंदाज माघारी. विराज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. येणाऱ्या फलंदाजांना आपला दमखम दाखवावा लागेल. ऑन साइडला ताकदीचा वापर केलाय आणि अडवण्याचा अंदाज चुकला. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. दिलासा देणारा चौकार आलेला आहे टीम करंडीसाठी. अंदाज चुकला. या बॉलला अडवण्याचा. अंदाजावरती बऱ्याचशा काही गोष्टी अवलंबून असतात. तुमच्या जीवनातला एखादा अंदाज चुकला ना, बाकीच्या गोष्टी चुकतात. आणि याही बॉलला अडवण्याचा अंदाज
क्षेत्ररक्षकाचा चुकला, बॉलने सीमारेषा ओलांडली. त्यामुळे जीवनात एखादा निर्णय घेताना ना अंदाज योग्यच बांधावा. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज माघारी, एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी चाललेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत अमित भोसले. मॅच अजूनही जिवंत आहे, फक्त लढावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी फलंदाज आलेले आहेत, परंतु हाई बॉल डॉट येतोय. एका बाजूला बॅटिंगमध्ये अमित, दुसऱ्या बाजूला विशाल. आज या फलंदाजांना चमकण्याची संधी आहे, आज संधी मिळालेली आहे. आपण अनेकदा चर्चा करतो ना की 7, 8, 9, 10 क्रमांकाचे जे खेळाडू असतात त्यांना बॅटिंगमध्ये संधी मिळत नाही, परंतु ज्यावेळेस तुम्हाला मित्रांनो संधी मिळेल ना त्या संधीचं तुम्ही सोनं करा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा बॅटिंग क्रमांक तुम्ही बदला. म्हणजे आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला बॅटिंग करण्याची संधी मिळालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुमचा खेळ निखरला, तुम्ही चांगली बॅटिंग केली तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा क्रमांक बॅटिंगचा प्रमोट केला जातो. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 15-53चं प्रत्युत्तर द्यायचं होतं. आता येणाऱ्या शेवटच्या षटकासाठी समीकरण उरलेलं आहे 7 बॉल 38. म्हणजे शेवटचा बॉल या षटकातला शेष आहे. फटका चांगला खेळलाय, खेळाडू आहेत, अडवलाय बॉल. फटका चांगला होता, परंतु एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आज फलंदाजीमध्ये संपूर्ण डावपेच विवरने उधळून लावले. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी गेले. आता बनवायचे आहेत येणाऱ्या 6 बॉलमध्ये 37. म्हणजे 6 बॉल 6 षटकार आले तर मॅच टाय होईल आणि कंपल्सरी चेस हा जावली क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. मॅच जिवंत होईल का हेच पाहावं लागेल टीम करंडी टीम साठी. बॅट्समन तयार. फटका चांगला खेळलाय, परंतु खेळाडू बॉलच्या खाली. आणखीन एका फलंदाजाला यावं लागेल माघारी. फटका चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केला होता, कौतुक करावं लागेल. कारण डावखोर आताच्या गोलंदाजाविरुद्ध अशा प्रकारचा फटका जो आपण पाहत आहोत तो चांगला होता, फक्त लांबी कमी पडली. फटका चांगला होता, लांबी कमी पडली, जावं लागतंय माघारी. आता आर्यन पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 10. समोर खेळलेला बॉल, खेळाडू आहेत, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार येतोय. टप्पा पडल्यानंतर हा बॉल डॉट येतो, धाव कोणतीही मिळणार नाही. ऑन साइडला अशा प्रकारचे फटके जर सुरुवातीच्या कालखंडामध्ये आले असते तर निश्चित समीकरणामध्ये मोठा बदल झाला असता, परंतु या फटक्यांना आता उशीर झालेला आहे. फक्त हे जे फटके आहेत ना समीकरणामधलं अंतर कमी करतील. फटका चांगला होता, कौतुक करावं लागेल अशा प्रकारच्या स्ट्रोकचं, कारण ज्या प्रकारे हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे. 4 धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. शेवटच्या उर्वरित आता काही बॉलचा खेळ शिल्लक आहे.
शेवटी धावा यायला सुरुवात झाली. आर्यन तयार. आर्यनने हा स्वतःला क्रमांक 10 वरती येताना सिद्ध केलेला आहे. हा नो बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. म्हणजे असे काही जर नकारात्मक बॉल आले, मोठे फटके आले तर मॅच जिवंत होऊ शकते. परंतु आर्यन पवार क्रमांक 10 वरती येताना चांगली बॅटिंग केली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा बॉल. परंतु या मॅच मध्ये सर्वाधिक धावा जर कुणी बनवल्या तर क्रमांक 10 वरती येणाऱ्या फलंदाजांनी धावा बनवल्या. आतापर्यंत 2 चौकार कुणी खेळले तर क्रमांक 10 वरती येणाऱ्या फलंदाजांनी खेळले. आर्यन पवार. आर्यन पवार पुन्हा तयार बॅटिंग मध्ये. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, डॉट आला आणि अखेरकार हा सामना इथे संपला आणि मोठ्या फरकाने हा सामना टीम बीवरने जिंकला. आपण आभार मानूया टीम करंडीने. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. आणि प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे बॅटिंग करत असताना ज्यांनी 16 बॉल मध्ये 35 धावा कुठल्या असा विवरचा सूरज ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. सूरज धनावडे ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आपण सूरज धनावडे यांना देऊया सामनावीराचा पुरस्कार. जबरदस्त